श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 8 मे म्हणजेच गुरुवारी आली आहे मोहिनी एकादशी। शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं। मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो। एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते। तसेच एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशीची सुरुवात ही 7 मे रोजी सकाळी 10:19 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मे रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे 8 मे रोजी म्हणजेच गुरुवारी ठेवलं जाणार आहे। पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वशिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता। असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळणार आहे। आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तर तो उपाय कोणत्या वेळेत करायचा, कोणत्या पद्धतीने करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कल होत असतील, आजारपण येत असेल, तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं। आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायची आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीचं व्रत ठेवण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे। श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे, चंदन अर्पण करून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र आवर्जून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे। हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची, तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। तसेच मोहिनी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळीच देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करायचं आहे। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट, लक्ष्मी अलक्ष्मी, चांगली लोक वाईट लोक आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच घरामध्ये प्रवेश करत असतात। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण काही प्रभावी उपाय आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते।
तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर असं हे जल जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, मुख्य प्रवेशद्वारावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे। जेव्हा आपण हळद टाकून पाणी शिंपडतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही। आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। आता आपल्याला कपडा घ्यायचा आणि आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार तसेच उंबरठा आणि उंबरठ्याची बाहेरची जी जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। योगाने मोहिनी एकादशी आली आहे गुरुवारी आणि गुरुवारच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करत असतो। तर आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये कुंकू घ्यायचे, कुंकवामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि ह्या गंधापासून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, ज्यावर आपण हळदीचं लेपन केलं आहे, त्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक काढायचे। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित करा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडीला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं, तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे। स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे। स्वास्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, श्री गणेश असे अनेक देवतांचा समावेश होत असतो। शांती, समृद्धी आणि मांगल्य याचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक। आणि जेव्हा आपण कुंकवापासून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक बनवतो त्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते, तसेच धन लाभाचे योग सुद्धा तयार होतात। तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक बनवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। तसंच असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बनवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो। त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची, तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे। आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी ही टाकायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आणि घरामध्ये जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी उजवी बाजू असते तर तिथे आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे। प्रयत्न करून सकाळी 9:30च्या अगोदरच असा हा दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये लावायचा आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तापासून 9:30 वाजेपर्यंत कमीत कमी एकदा तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीच्या स्वागताकरता लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। मोहिनी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही सकाळीच असा हा दिवा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।